नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पीपल, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट 9th युनिट जो आहे पेपर 1 मधील त्यातील चॅप्टर 4 इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ यावरील एक्सपेक्टेड एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण एक्सपेक्टेड एमसीक्यू ची सिरीज सुरू केलेली आहे पीपल, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या युनिटवरती, जे करून चॅप्टर वाईज तुमचे सर्व चॅप्टर जे आहेत युनिट 9 मधील ते सर्व कव्हर होणार आहेत आणि तुमचा 9th युनिट जो आहे तो खूप स्ट्रॉंग होणार आहे. असंच आपण पुढील युनिट 10th युनिट जो आहे तो सुद्धा याच प्रकारे चॅप्टर वाईज आपण डिस्कस करणार आहोत त्याचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज, जेणेकरून तुमचा 10th युनिट सुद्धा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. ओके. तर व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आणखी प्रिपरेशन सुरू केलेलं नसेल त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी जी आहे तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. त्या फुल सिलेबस कोर्स वरून तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिकली होणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. ओके. तर या फुल सिलेबस कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत पीवायक्यू टेस्ट, जे की टेस्ट फॉर्मॅटमध्ये असणार आहे 2011 पासून 2020 पर्यंत. ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे तुमची, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामचा पॅटर्न कळेल, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात हे तुम्हाला कळणार आहे. ओके. तर त्यानंतर तुम्हाला 40 टेस्ट जे की फुल सिलेबस वरती बेस्ड असणार आहे, जेणेकरून तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे तो या टेस्टद्वारे कव्हर होऊन जाणार आहे. ओके. तर ही टेस्ट सुद्धा पीवायक्यू टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट या दोन्ही टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहे टेस्ट सबमिट केल्यानंतर. ओके. तर या फुल सिलेबस कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड करत आहे, जे की इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमची कन्सेप्ट जी आहे ती पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ओके. तर या फुल सिलेबस नोट्स व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, जे की तुम्हाला फुल सिलेबस वरती बेस्ड असणार आहेत, जेणेकरून नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स या दोन्हीचं मिळून जर तुम्ही प्रिपरेशन करा तर तुमची प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची जी एक्झामिनेशन आहे ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊन जाईल. ओके. तर हा कोर्स खूप मोठी संधी आहे त्यांच्यासाठी जे की प्रिपरेशन सुरू करत आहेत. या कोर्सद्वारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता, किंवा जे प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी संधी आहे. त्यांचं रिव्हिजन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. जर हा कोर्स तुम्हाला डाउनलोड करायचा असेल किंवा जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन-मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल एमिशन इज मोर कम्पेअर्ड टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ग्लोबली जे एमिशन होतं प्रायमरी पोल्युटंट्सचं, त्यामध्ये मॅन-मेड कॉन्ट्रीब्युशन हे जास्ती आहे कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस मध्ये. तर असा कुठला पोल्युटंट आहे ज्यामध्ये मॅन-मेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे नैसर्गिक रिसोर्सेस पेक्षा? ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन की डी कार्बन डायऑक्साइड? तर याचं राईट आन्सर आहे डी कार्बन डायऑक्साइड, ज्यामध्ये की मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती असतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे ओरिजिन आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जे CO2 चं एमिशन होतं त्याचं ओरिजिन म्हणजे कुठल्या सेक्टर मधून किती प्रमाणात एमिशन होत असतं इथे दिलेलं आहे. तर मॅनमेड बघायला गेलं तर त्यामध्ये 11% आहे, 11% आहे. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मधून 17% होत असतं. आणि जे प्री इंडस्ट्रियल लेवल होती, जी पिरियड होता, त्यामध्ये 72% एमिशन होत असतं. कशाचं? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं. तर हे मॅनमेड असेल किंवा प्री इंडस्ट्रियल लेवल असेल, हे दोन्हीचा संबंध ह्युमन बिंगशी येतो. म्हणून मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सर्वात जास्त असतं. 11 प्लस 72 83% हे CO2 चं जे एमिशन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ते मॅनमेड सेक्टर मधून सर्वात जास्त होतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following pollutants is included in the air quality index in India? म्हणजे असा कुठला पॉल्युटंट आहे जे की एअर क्वालिटी इंडेक्स, ज्याला AQI असं म्हटलं जातं, त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे? ए कार्बन डायऑक्साइड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी सल्फर डायऑक्साइड की डी मिथेन? तर हे जे कार्बन डायऑक्साइड,
क्लोरोफ्लोरोकार्बन, ओके. त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साईड आणि मिथेन. या 4 गोष्टी ज्या आहेत यावरती क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समजा क्लोरोफ्लोरोकार्बन वरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठला मॅनमेड गॅस आहे जो रेफ्रिजरेटर, एसी या गोष्टीमध्ये वापरला जातो, किंवा कार्बन डायऑक्साईडचं जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला की कुठला मॅनमेड पोल्युटंट आहे जो की जास्त कॉन्ट्रीब्युट करत असतो एमिशन मध्ये, राईट. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड वरती असेल की आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की ताजमहलचा जो पांढरा कलर आहे तो पिवळा पडण्यामध्ये कोणतं पोल्युटंट कॉन्ट्रीब्युट करत असतं, तर सल्फर डायऑक्साईड. ओके. तर असे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, परंतु त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके. म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन हे सोडू शकता, राईट. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे सल्फर डायऑक्साईड. म्हणजे असा एक पोल्युटंट जो सल्फर डायऑक्साईड आहे, हा पोल्युटंट AQI एअर क्वालिटी इंडेक्स इंडियामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. AQI defined as an overall scheme that transform weightage value of individual air pollution related to parameters SO2, CO, visibility etc into single number or set numbers. म्हणजे AQI मध्ये असे काही पोल्युटंट्स आहेत ते समावेश केलेला आहे. त्यांचा फॉर एक्झाम्पल CO2 असेल, CO असेल, विजिबिलिटी, या सर्व गोष्टी AQI मध्ये इन्क्लूड केले गेलेल्या आहेत, राईट. It is a scale designed to help one understand what the air quality around one means to one's health. म्हणजे जे आपल्या सभोवताली आपल्या परिसरात जी क्वालिटी आहे, एअर क्वालिटी आहे, ती एका मनुष्याला किती हेल्दी आहे असं यामध्ये मेजर केलं जातं, राईट. त्यानंतर आहे लोअर SO2 लेवल्स कॅन कॉज मोर हेल्थ रिस्क अँड बी मोर हार्मफुल टू एअर क्वालिटी इंडेक्स. जे लोअर SO2 असतं, सल्फर डायऑक्साईड, राईट, त्याचं लेवल जे आहे जर जास्त रिस्की असेल, जास्त हार्मफुल असेल, तर AQI ला ते इम्पॅक्ट करत असतं. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर आज थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळे लेक्चर लेट घेतलेला आहे मी, परंतु आपला रेग्युलर 8 वाजता सकाळी लेक्चर असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर रोज सकाळी 8 वाजता आपले लेक्चर असणार आहेत मंडे टू थर्सडे पेपर 1 वरती. ओके. तर पुढील प्रश्न आहे हाय लेवल लीड PB एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू इनहेलेशन और फूड कंझम्पशन मे कॉज. म्हणजे रेस्पिरेटरी मधून किंवा खाण्याच्या वापरामधून मानवामध्ये जे उच्चस्तरीय लीड जे कंझ्युम होत असते त्याच्यामुळे काय जोखीम उद्भवू शकते, त्याच्यामुळे काय कॉजेस होऊ शकतात. इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. एक मेंटल रिटार्डनेस आहे, मानसिक मंदता आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, की डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, की या तिन्ही गोष्टी असतात. तर याचं राईट आन्सर आहे 1, 2 and 3, म्हणजे D1, 2 and 3. जर लीड कंझम्पशन झालं ह्युमन बिंग मध्ये फ्रॉम फूड और फ्रॉम इनहेलेशन, तर त्याला मेंटल रिटार्डनेस सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो आणि डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम सुद्धा ही प्रॉब्लेम होऊ शकतात. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज सेकंडरी एअर पोल्युटंट्स. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंट आपण कन्सिडर करू शकतो. A नायट्रिक ऑक्साइड, B ओझोन, C सल्फर डायऑक्साइड, की D कार्बन मोनॉक्साइड. तर लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे सेकंडरी एअर पोल्युटंट्स असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रायमरी एअर पोल्युटंट्स असतात, राईट. तर त्यानुसार सेकंडरी एअर पोल्युटंट्स मध्ये ओझोन जो आहे तो कन्सिडर केला जातो. ओके. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटंट्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साइड आहे, त्यानंतर पेरोक्सियासिल नायट्रेट्स हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following greenhouse gases is entirely produced by human activities. म्हणजे असे कुठले ग्रीनहाऊस गॅसेस आहेत जे की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केले जाते किंवा त्याचा प्रोडक्शन जे आहे ते ह्युमन कडून केला जातो. A मिथेन, B कार्बन डायऑक्साइड, C नायट्रस ऑक्साइड, की D क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचा राईट आन्सर आहे D क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केला जातो, ह्युमन द्वारे ते बनवलं जातं. ओके. तर क्लोरोफ्लोरोकार्बन CFC असं त्याला म्हटलं जातं. हे नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतं. त्यामध्ये ऍटम्स असतात कुठले कुठले, कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन, हे 3 ऍटम्स असतात.
फॉर एक्झाम्पल यावरती क्वेश्चन जर विचारला की क्लोरोफ्लोरोकार्बन या गॅसेसमध्ये कुठल्या ऍटम्स असतात आणि तिथे ऑप्शन दिले कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन किंवा दुसरे कुठले, तर आपल्याला माहिती पाहिजे कार्बन, क्लोराईन आणि फ्लोराईन या तीन ऍटम्स मध्ये या तीन ऍटम्स क्लोरोफ्लोरोकार्बन गॅसमध्ये आढळत असतात. ओके, तर हे नॉन टॉक्सिक आणि नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतात जे की रेफ्रिजरेटर, एसी, त्यानंतर स्प्रेज असतात, डिओड्रंट स्प्रेज, त्यामध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन व्हेक्युलर पोल्युटंट, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला असं प्रदूषण आहे जे की नॉन व्हेक्युलर आहे, म्हणजे गाड्यांच्या धुरापासून किंवा गाड्यांपासून पसरत नाही. तर ए क्लोरोफ्लोरोकार्बन, बी कार्बन मोनॉक्साईड, सी हायड्रोकार्बन की डी पार्टिक्युलेट मॅटर. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो मॅनमेड गॅस असतो, राईट, जो की मिश्रण असतं ऍटम्सचं, तीन ऍटम्सचं, आणि एक नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल असतं केमिकल. ओके, तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो नॉन व्हेक्युलर पोल्युटंट आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी, जर लीडचं कन्झम्पशन होत असेल ह्युमन बॉडीमध्ये तर ते काय इफेक्ट करत असतं ह्युमन बॉडीला? ए इन्क्रीज ब्लड प्रेशर, ते रक्तदाब वाढवत असतं, की बी डॅमेज द सेरेबेलम, लिव्हर अँड किडनी, की सी लीड्स टू रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स अँड ऑस्टिओपोरोसिस, की डी ऑल ऑफ द मेन्शन. तर लीडचं कन्झम्पशन झालं ह्युमन बॉडीमध्ये तर ते हे सर्व प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. ओके, तर आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की जर लहान मुलामध्ये लीडचं कन्झम्पशन होत असेल तर त्याच्या ब्रेनवर प्रॉब्लेम्स होत असतो, मग बिहेवियर प्रॉब्लेम्स होतील, लोअर IQ होईल, मग हिअरिंग लॉस होऊ शकतो, लर्निंग डिसॅबिलिटीज सुद्धा होऊ शकतात, आणि बॉडीमध्ये डिक्रीज्ड बोन अँड मसल ग्रोथ. ओके, या ठिकाणी आपण बघू शकता की बॉडीमध्ये बोनची जी हेल्थ आहे किंवा मसलची जी ग्रोथ आहे ती सुद्धा डिक्रीज होत असते लीड कन्झम्पशनमुळे. त्यानंतर ब्लड मध्ये ॲनिमिया होऊ शकतं. ओके, त्यानंतर नर्वस सिस्टीम जी असते ती डॅमेज होऊ शकते, किडनीमध्ये ॲबनॉर्मल फंक्शन आणि डॅमेज सुद्धा होऊ शकतात. कशामुळे? लीडच्या कन्झम्पशनमुळे. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. ब्ल्यू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनेंट इन वॉटर, म्हणजे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जे आहे जे लहान मुलांना होत असतं जेव्हा ब्लड ऑक्सिजन जे आहे ते पुरेपूर मिळत नसतं त्यावेळेस ब्ल्यू बेबी सिंड्रोम होत असतो, राईट. तर हे जे ब्ल्यू बेबी सिंड्रोम आहे ते वॉटरच्या कुठल्या कंपोनंटमुळे होऊ शकतं? ए कॅल्शियम, बी मॅग्नेशियम, सी नायट्रेट्स, की डी पेस्टिसाइड्स. तर वॉटरमध्ये जर नायट्रेटचं प्रमाण हे जास्ती प्रमाणात असेल तर त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ब्ल्यू बेबी सिंड्रोमला इन्फंट मेथेमोग्लोबिनिमिया सुद्धा म्हटलं जातं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम इट इज अ कंडिशन वेअर अ बेबी स्किन टर्न ब्ल्यू, म्हणजे लहान मुलाची जी स्किन असते, त्वचा असते, ती ब्ल्यू म्हणजे निळ्या कलर मध्ये रूपांतरण होत असते. दिस हॅपन्स वेन देर इज नॉट इनफ ऑक्सिजन इन ब्लड. समजा ऑक्सिजन जर पुरत नसेल ब्लड मधील तर त्यावेळेस हे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा परिणाम लहान मुलामध्ये दिसून येत असतो. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ, खाली दिलेल्या कुठल्या प्रोसेसमध्ये ह्युमन हेल्थला हार्म होऊ शकतात असं विचारलं गेलेलं आहे. ए ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला सेंद्रिय शेती सुद्धा म्हटलं जातं. बी युजिंग ऑफ पेस्टिसाइड, कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे. सी युजिंग सोलार व्हेकल, सौर वाहने वापर केल्यामुळे, की डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट, जंगलाचं रक्षण केल्यामुळे. जंगलाचं रक्षण केल्यामुळे तर ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. युजिंग सोलार व्हेकल्स तर म्हणजे सौर ऊर्जेने जर वाहने चालत असतील असा वापर केला तर त्याचं सुद्धा ह्युमन हेल्थला काही हार्म होणार नाही. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग तर ऑलवेज चांगलीच असते, ते ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेमॅटिक नसते. परंतु पेस्टिसाइडचा जर यूज केला, राईट, आपला राईट आन्सर आहे बी युजिंग पेस्टिसाइड. जर पेस्टिसाइडचा यूज केला तर त्याचा ह्युमन हेल्थवरती परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो, राईट. त्यामुळे युजिंग पेस्टिसाइड्स आर हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. वळूया पुढील प्रश्नाकडे. कॉस्मिक रेज, ज्याला की गामा रेज असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचा सोर्स काय आहे किंवा त्याचा स्रोत काय आहे? ए सॉइल पोल्युशन, बी नॉइज पोल्युशन, सी थर्मल पोल्युशन,
की डी रेडिएशन पोल्युशन? तर ऑब्व्हियसली आहे जे रेज येतात, कॉस्मिक रेज असतील किंवा गामा रेज असतील, त्याला रेडिएशन पोल्युशन असं म्हटलं जातं. तर गामा रेज जे आहेत ते खूप घातक असतात ह्युमन हेल्थसाठी किंवा ॲनिमल हेल्थसाठी किंवा इकोसिस्टीमसाठी सुद्धा. तर हे घातक रेज यांना गामा रेज किंवा कॉस्मिक रेज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गामा रेज जे असतात इवन पास थ्रू द बोन्स अँड टीथ. म्हणजे हे जे गामा रेज आहेत हे बोन्स आणि टीथ मधून सुद्धा पास होऊ शकतात. दिस मेक्स गामा रेज व्हेरी डेंजरस. ओके. तर यामुळे गामा रेजला हे डेंजरस संबोधलं जातं. दे कॅन डिस्ट्रॉय लिव्हिंग सेल्स, प्रोड्यूस जीन म्युटेशन अँड कॉज कॅन्सर. हे जे गामा रेज आहेत यामुळे काय होतं, लिव्हिंग सेल्सला हे डिस्ट्रॉय करत असतात आणि म्युटेशन जे आहे, म्युटेशन जीन प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. आयरोनिकली द डेडली इफेक्ट्स ऑफ गामा रेज कॅन बी युज्ड टू ट्रीट कॅन्सर. कधी कधी हे जे गामा रेज असतात, डेडली गामा रेज, यांना कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी सुद्धा यूज केलं जाऊ शकतं. ओके. So we have done with today's most important MCQs and today's lecture. I hope तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पोल्युटंट जे की ह्युमन हेल्थवर इम्पॅक्ट करत असतात त्यावरील मोस्ट एक्सपेक्टेड MCQs आपण डिस्कस केलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये. असंच आपण युनिट 9 मधील सर्व चॅप्टर जे आहेत त्यावरील एक्सपेक्टेड MCQ डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपला 9th युनिट जो आहे तो सुद्धा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. असंच आपण बाकी युनिट सुद्धा कव्हर करणार आहोत. तर रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असतो, ते तुम्ही बघू शकता. आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहून मला विचारू शकता. ओके. सो थँक यू फॉर टुडेज सेशन अँड हॅव अ गुड डे.